स्वारगेटमध्ये जी घटना घडली त्या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता आणि जो आरोपी होता दत्ता गाडे याच्या मुसक्या देखील आवळण्यात पोलिसांना यश आले. मात्र त्यानंतर आपण पाहिलं की राज्यभर जे राजकीय वातावरण होतं ते पेटलं होतं. स्वारगेट बसस्थानकावरती तोडफोड करण्यात आली. अनेक मंत्र्यांनी समाजसेवकांनी त्या ठिकाणी भेटी दिल्या. त्यामध्ये परिवहन मंत्र्यांनी देखील आश्वासन दिलं की बसमध्ये CCTV लावू. त्याचबरोबर उपसभापती नीलमताई गोरे ह्या गेल्या होत्या, त्यांनी देखील त्या बसची पाहणी केली. त्यामध्ये ड्रायव्हरचा आणि पॅसेंजरचा संपर्क होत नाही, त्या ठिकाणी काय करता येईल का यावरती काय सूचना केल्या. आपण पंढरपूरच्या बसस्थानकावरती आहोत आणि पंढरपूरचं जे बसस्थानक आहे हे राज्यातील मोठं बसस्थानक आहे. जवळपास 1 कोटी भाविक हे पंढरपूरला वर्षभरात येत असतात आणि आत्ता जवळपास 9:30 वाजलेत रात्रीचे आणि या ठिकाणी एवढी वर्दळ आहे. मोठ्या संख्येनं जे पंढरपूरचे रहिवासी आहेत, बाहेरचे भाविक आहेत, हे विठ्ठलाच्या दर्शनाला येत असतात. आणि प्रामुख्यानं जर आपण पाहिलं तर STचा प्रवास हा सुखकर प्रवास आहे, सुरक्षित प्रवास आहे. त्यामुळे STचा प्रवास हे भाविक करताना दिसतात. त्यामध्ये महिलांची संख्या मोठी आहे. त्याचं कारण म्हणजे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांसाठी जी सवलत दिली होती त्यामुळं दर्शनाला येणाऱ्या महिलांची संख्या मोठी आहे. आणि एकंदरीतच पंढरपूर बसस्थानकावरती काय सुविधा आहेत, काय नाहीत, सुरक्षेच्या ज्या यंत्रणा होत्या त्या म्हणावाच्या सतर्क झालेल्या आहेत का याचा आढावा आपण या ठिकाणी घेऊया. आपण पाहतो की हिरकणी कक्ष हा महिलांसाठी महत्त्वाचा असतो आणि पंढरपूर बसस्थानकावरती मोठ्या प्रमाणावरती महिलांची संख्या असती. तर या ठिकाणचा जो हिरकणी कक्ष आहे तो कशा पद्धतीचा आहे आपण पाहतो की आता 9:30 जरी वाजले असले तरी या ठिकाणी महिलांची संख्या मोठी आहे आणि अस्वच्छता ही प्रचंड आहे. या ठिकाणी शौचालय मोठं बांधलं आहे पण त्या ठिकाणी उघड्यावरती लोक जातात, त्यामुळे जी अस्वच्छता आहे ती मोठी आहे. आता या ठिकाणी हिरकणी कक्ष आहे आणि यामध्ये प्रामुख्यानं ज्या महिला असतात यांना आपल्या बाळाला दूध पाजण्याची सोय असते, मात्र त्याला या ठिकाणी कुलूप दिसते. म्हणजे जर रात्री ज्या आलेल्या महिला आहेत त्या महिलांनी जायचं कुठं हा प्रश्न उपस्थित होतोय. त्याचबरोबर पिण्याचं पाणी जे असते त्या ठिकाणची जी ही व्यवस्था आहे ते आपण बघतोय की अतिशय घाण आणि व्यवस्थितपणा या ठिकाणी दिसत नाही. एक नळ सुरू आहे, एक नळ बंद आहे. त्याचबरोबर बसस्थानकावरती सरकारने म्हणजे राज्यातील जे सगळे शौचालय जवळपास 100 कोटी खर्च करून पंढरपूरमध्ये शौचालय बांधलेत. त्यातलंच एक शौचालय बसस्थानकावरती आहे, मात्र उघड्यावरती लघविलं जाण्याचं जे प्रमाण आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळं दुर्गंधी या परिसरामध्ये प्रचंड आहे. आणि सुरक्षेच्या दृष्टीनं जर आपण पाहिलं तर या ठिकाणी आता जवळपास 9:30 वाजलेत आणि पोलीस चौकी आहे आणि आपण पोलीस चौकी जी आहे त्या पोलीस चौकीकडे जाऊया आणि त्या ठिकाणी बघूया की सुरक्षितेची यंत्रणा या ठिकाणी कशा पद्धतीनं ठेवण्यात आलेली आहे. बघतोय की भाविकांची संख्या आहे, जे पॅसेंजर आहेत त्यांची संख्या बसस्थानकावरती मोठी आहे. काही प्रवाशांच्या जे ST आहेत त्या उशिरा येत असल्यामुळं ते या ठिकाणी झोपलेले आहेत. आणि आत्ता ही पोलीस चौकी आहे आणि या ठिकाणी पंढरपूर बसस्थानकावरची ही पोलीस चौकी आहे आणि यामध्ये याला कुलूप दिसते. या ठिकाणी जर पाहिलं तर त्याला कुलूप आहे. म्हणजे एवढ्या घटना घडून देखील या ठिकाणी महिला पोलीस तैनात करू असं राजकीय नेते सांगत असले, साधे पोलीस देखील या ठिकाणी आपल्याला दिसत नाहीत. या ठिकाणी काही महिला आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधूया. मावशी नाकाला पदर लावून बसलाय, काय झालं? वाशी यायला लागली. हा, वाशी यायला लागली. कशाची वास आहे? काय मुतारीची वाशी ती. स्वच्छता नाही अजिबात. तुम्ही काय सांगाल? काय वासच येते बसल्यावर येतं, बसल्या बसणं स्वच्छता नाही अजिबात. काय स्वच्छता? माणसं रोग होऊन मरते निघे. मराठीच काम आहे असले. मग खाली मराठीच काम असल्यावर भाडा भाडा स्टँडवर आलं म्हणजे वाशी यायला लागली. मुलकाची कसली येते? लय वाशी यायला लागली. कुठल्या गावामध्ये अशी वास नाही? नाही स्टँडवर तेवढं घाण आहे. गाव म्हणजे आम्ही खेड्यातला आहे, त्यामुळे आम्हाला खेड्यातले असल्यामुळे इथं वाचले येते. हो. सुरक्षा पोलीस बंदोबस्त वगैरे काय वाटतंय का तुम्हाला? इथं कुठे दिसतं का पोलीस वगैरे काय सुरक्षेसाठी महिलांच्या? कुठं काय कुठं काय नाही ते तसं दिसले. पाहिजे ना. हा,
तसे पाहिजे ना, पोलीस बंदोबस्त पाहिजे ना. काय आहे का, दिसतंय का तुम्हाला? नाही की कधी कालवाय चोरट्यांचा ती हा. मग बायांना आम्हाला किती भीती वाटते आता, कधी गाडी येईल वाटतंय आम्हाला. कुठल्या गावाला जायचं तुम्हाला? तुंगत म्हणजे आता जवळपास 9:30 10 आत्ताच वाजले, वाजले. 11 वाजले. आणि एसटी गाडी पण लवकर घेत नाही ती आम्हाला, जवळ टॉप असल्यामुळे हा, मग थांबत नाही. थांबत नाही. तुमच्या इथं बस थांबती का? थांबती म्हणा, पण ती टायमिंगच बस आहे. हा. हा, तरी पण जास्त थांबत नाही कुठं. बायकांना ती बघून काय सवलत नाही का थांबायचं करायचं? काय थांबत नाही नाही, ती. नाही. नाही थांबत. नाही ती मग ती मुली तर आमच्या शाळेच्या लय अवघड आहे काम. हा. हा, बळ शिरावं लागतं आणि ती मध्ये ती तुमचा पाचानी आहे म्हणून शेवटलं मग चढामध्ये शेवट. होय. हा. पासमुळं हा म्हणजे पास आहे म्हणजे पैसे त्यांना मिळत नाहीत म्हणून त्यांना तसं हा, तसं बी आणि पुरी आमच्या पासच काढत नाही त्या, हा. मग पाच असल्यामुळे घेत नाही, तरी पण नाही ते गाडी सोडत. थांबत नाही, त्या पोरीने उभा राहून राहून हे करायचं. परत कधी गाडी थांबवता यायचं शाळेला परत. इकडे काही अजून महिला आहेत. ताई, कोणतं गाव तुमचं? आम्ही मालवण. काय बस स्थानकावरती महिलांच्या दृष्टिकोनातून स्वच्छता सुविधा काय वाटतात का तुम्हाला? स्वच्छता व्हावी अशी वाटते, पण ती प्रत्येकाने केली पाहिजे, हा. ठेवली पाहिजे. महिला सुरक्षित, आता पुण्यामध्ये काल घटना एक घडली. महिला सुरक्षेच्या दृष्टीनं काय पोलीस बंदोबस्त किंवा महिला सिक्युरिटी गार्ड असं काय तुम्हाला स्टँडवरती दिसतं का या ठिकाणी? काय नाही, काय तर दिसलं नाही, पण मी इथे पहिल्यांदाच आले, म्हणजे थोड्या वेळासाठीच आम्ही आलो, पण नाही दिसलं अजून काही तसं. काय सरकारनं काय केलं पाहिजे, काय अडचणी आहेत महिलांच्या नक्की प्रवासामध्ये? खरं तर सरकारनं म्हणजे महिलांसाठी तिकिटासाठी सवलत दिली, मात्र सुरक्षा देखील तेवढीच महत्त्वाची आहे. दिली पाहिजे, बरोबर आहे. हो, सुरक्षा देखील दिली पाहिजे, पण तसं केलं जात नाही. केलं पाहिजे महिलांच्या दृष्टीने, पण नाही होत तसं. होत नाही. होत नाही. म्हणजे आता काल घटना घडल्यानंतर मंत्री येतात, आश्वासन देतात, मात्र आज दुसरा दिवस आहे. राज्यातलं मोठं बस स्थानक असून देखील तुम्हाला काही दिसलं नाही इथं. नाही. आणि मी इथे नवीन ॲक्च्युली, त्याच्यामुळे मला माहिती नाही की काय घडलंय. कुठं जरी गेलं तरी महिलांना सेफ वाटलं पाहिजे आणि त्या बरोबर आहे. गोष्टी हो, पाहिजे. पाहिजे. हो. तर आपण पाहतोय की 9:30-10 वाजलेले, जवळपास 10 वाजले म्हटलं तर काय हरकत नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणावरती पंढरपूरमध्ये गर्दी येते. या ठिकाणी देखील बघतोय की मोठ्या प्रमाणावरती गर्दी आहे आणि प्रचंड दुर्गंधी आहे आणि स्वच्छता देखील या ठिकाणी नाही. आता आपण पाहिलं की नाकाला पदर लावून प्रत्येकजण या ठिकाणी बसलंय. प्रत्येकाचं आरोग्य या ठिकाणी धोक्यात आहे आणि बसमध्ये कशा पद्धतीची सुविधा आहे ते देखील पाहूया. ज्या बस पाठीमागं ज्या लावलेल्या आहेत साईडला, त्या लॉक केलेल्या आहेत का, त्यामध्ये कोण बसलेला आहे, काय आहे हे देखील आपण आता पाहूया. बस स्थानकावरती मुलींसाठी महिलांसाठी आहे का सुविधा, स्वच्छता, सुरक्षा? वी डोंट नो. आम्ही आताच पुण्यावरून आलो. पण तरी देखील वाटतंय का असं? नाही वाटत नाही. स्मेल तर येत, स्मेल तर चांगला येत नाही. वास नाही येत, आरोग्याचं धोक्यात आहे आणि सुरक्षेच्या दृष्टीने कुठं महिला पोलीस किंवा रेग्युलर पोलीस असं काय तुम्हाला दिसतंय का इथं कुठं? नाही. काल पुण्यामध्ये एक दुर्दैवी घटना घडली, त्यानंतर महाराष्ट्र खडबडून जागा झाला, मात्र कुठंही त्याबद्दल जे राजकीय लोक बोलले होते ते दिसतंय का तुम्हाला इथं? काय त्याची अंमलबजावणी? आज जवळपास 10 वाजलेले आहेत पण तुम्ही अजून देखील आता म्हणजे तुम्हाला जायला घरी 10:30-11 वाजतील. हां, बट आम्हाला नाही माहिती की काय बोललेत राजकीय वगैरे. त्यांनी म्हटलं होतं की महिला सुरक्षा रक्षक आम्ही एस टी स्टँडवरती ठेवू, एस टीमध्ये पाठीमागच्या लोकांना आवाज जाण्यासाठी तसं करू. तर काही दिसत नाही. रेग्युलर तर सुरक्षा रक्षक दिसत आहेत. रेग्युलरचं काय माहीत नाही आहे, पण आता तर नाही दिसत. आपण पाहतोय की बस स्थानकावरती आत्ता देखील 10-10:30 वाजलेत. तुम्हाला आता इथून पुढे जायला 1 तास 1.5 तास तर लागेल तुमच्या घरी जायला. नाही, 10-15 मिनिट पॅरेंट्स येतात. एवढ्या उशिरा देखील कॉलेजच्या शाळेच्या ज्या मुली आहेत त्या बस स्थानकावरती असतात, मात्र सुरक्षेच्या दृष्टीनं अजिबात या ठिकाणी काहीही दिसत नाही. आपण ज्या बाजूला तिकडे बघतोय आपण त्या बाजूला एक शिवशाही लावली, त्या शिवशाहीकडे जाऊया आणि त्या ठिकाणी जाऊन पाहूया की नक्की शिवशाही बस लॉक केलेली आहे का, त्यामध्ये काय सिच्युएशन. बस स्थानकाचा हा महत्त्वाचा मेन भाग आहे आणि दुसरीकडे ज्या ठिकाणी बस लागतात रात्रीला मुक्काम आलेल्या गाड्या, त्या गाड्यांची काय परिस्थिती आहे, त्या ठिकाणी सुरक्षिततेची काय परिस्थिती आहे ती आपण पाहूयात. की या समोरच आता एक आपल्याला शिवशाही बस दिसते की जी कदाचित मुक्कामी गाडी असेल किंवा जाणारी असेल. त्या गाडीमध्ये कंडक्टर आपल्याला दिसतात या ठिकाणी. या गाडीमध्ये कंडक्टर आपल्याला दिसतात, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया. शिवशाही बस आहे, काय सिच्युएशन असते संध्याकाळी. काका नमस्कार, कोणतं गाव? नगर. काय मुक्काम गाडी आहे काय? आता किती वाजता जाणार गाडी? नाही, असू दे बस.
फोटो बिटो दिसायचे नाही नाही असू द्या, काय आता मुक्काम म्हणल्यानंतर काय असतं त्याला, ड्युटी आहे त्याला काय असतंय ना. काल स्वारगेटमध्ये घटना घडली होती शिवशाही बसमध्ये. मग सुरक्षेच्या दृष्टीनं त्यांना काय गोष्टी सांगितल्या तर आहेत का पॉसिबल, म्हणजे काय आता ते त्यांना बोलले त्या गोष्टी करणं सरकारला? काय माझ्या लक्षात नाही आलं नेमकं तुम्हाला काय. सीसीटीव्ही कॅमेरे बसवायचे. हां बसमध्ये काल स्वारगेटमध्ये एका मुलीवरती अत्याचार झाला होता. मग त्यानंतर मंत्र्यांनी भेट दिल्या, सगळ्या दिल्या, शिवशाही बस होती. मग ते म्हटले की त्यामध्ये CCTV लावू, त्याचबरोबर आता ह्यामध्ये केबिन नाही तुमची, तर केबिनमधनं आवाज पाठीमागं जात नाही. केबिन सगळ्या गाडीमध्ये नसते का, हिलच नाही फक्त अशी. जशा जुन्या गाड्या झाल्या ना शिवशाहीच्या हां तसे हे निघाले डिप्रेशन निघाले का? आता काय काय करणं अपेक्षित आहे सुरक्षेच्या दृष्टीनं? तुम्ही यामध्ये तुम्हाला अनुभव आहे. सगळ्यात महत्वाचं गाड्या जुन्या झाल्या त्या नव्या घेणं महत्वाचं आहे. नव्या घेणं. कारण काय प्रवास संख्या वाढलेली, हां तर गाडीची गरज आहे. पण आता ही तर शिवशाही म्हणजे जरा चांगली गाडी आहे, ह्याच्यापेक्षा अजून ती लाल परी म्हणून जी जुनी गाडी आहे आपली, अजून तीच लोक वापरतात म्हटल्यानंतर त्यात तर काय आहे? जुनं ते सोनं म्हणतात ना, त्याच गाड्या चांगल्या आहेत. चांगले आहेत. आता काय सिस्टीम असते गाडी जर सध्या तुम्ही स्वतः झोपलाय त्यामुळे गाडी उघडे, पण तुम्ही जर नाही गेला तर गाडी लॉक वगैरे करून जाणार सगळं व्यवस्थित? त्याला लॉक सिस्टीम ते आहे सगळी, पट्ट्या बिट्ट्या लॉक सिस्टीम करता येते लॉक. आणि काय प्रवाशांना काय सांगाल तुम्ही, म्हणजे काय यामध्ये कसं वागलं पाहिजे स्वतः? काय म्हणते का, आमचे चालक वाहक तर चांगलेच असतात, आलं नाही, प्रवासी बी चांगले आहेत, नाही असं नाही आलं लक्षात. पण नाही पण स्टँडवर आता कसं आहे, आता स्टँडचा हा इकडचा भाग आहे पूर्ण, म्हणजे काय प्रत्येक ठिकाणी असं काय तर अडगळीचा भाग असतो, ज्या ठिकाणी दारू पिणारी लोक असतात, त्रास देणारी लोक असतात. नाही अशा गोष्टी क्वचित होतात, कारण कसं होतं का आता सिक्युरिटी बी आहेच ना. हा महामंडळ सिक्युरिटी आता इथं पोलीस देखील नाही, एक देखील पोलीस स्टँडवरती नाही. आता एवढे ते जबाबदाऱ्या त्यांच्या आहेत, आम्ही काय सांगू शकतो. त्याला कसं होतं, ज्याला त्याला जास्त त्याच्या जबाबदाऱ्या दिल्यात ना, जे आपल्या पार पाडायचे असतात, बरोबर आहे की नाही? होय ठीक आहे. तर बसमध्ये आपण पाहतोय की बस जुन्या झालेल्या आहेत. खरं तर ह्या बसच बदलणं अपेक्षित आहे. तर त्या अत्याधुनिक बस येतील आणि त्या बसमध्ये लॉक असतील, CCTV कॅमेरे असतील, अशा गोष्टी आपल्याला ॲड करता येईल असं इथले जे चालक आहेत, वाहक आहेत ते सांगतायत. आपण पंढरपूर बस स्थानकामधला जो एक जुनं बस स्थानक आणि नवीन बस स्थानक असे दोन भाग आहेत, त्या ठिकाणी बस अनेक पार्क केल्या जातात, ग्रामीण भागातल्या गाड्या तिकडून जातात. त्या ठिकाणची काय सिच्युएशन आहे आपण ती आता पाहूया. तर हे नवीन स्टँड होतं, आता अजून एक नवीन स्टँड होतं आहे, त्यानंतर हे एकदम जुनं स्टँड आहे की या ठिकाणी सर्व गाड्या रात्री मुक्कामाला असतात आणि मुक्कामाला असलेल्या गाड्याचे ड्रायव्हर देखील त्या ठिकाणी असतात. पाठीमागं मेकॅनिकलचा जो डेपो आहे तो आहे आणि हा एक जो भाग आहे की यामध्ये पोलीस गस्त होणं गरजेचं आहे. कारण का या ठिकाणी रात्रीच्या अंधारामध्ये आपण पाहतोय की CCTV या भागामध्ये नाही, मात्र जे दारू पिणारे लोक असतात त्यांची संख्या या ठिकाणी पाहायला मिळते बऱ्यापैकी. आता आम्ही चाललो होतो तर एक जण रिक्षामध्ये देखील दारू पित बसलेला होता, तो गेला. तर या ठिकाणी बसेस या मोठ्या प्रमाणावरती आपल्याला दिसत आहेत. म्हणजे या ठिकाणी पण सुरक्षा रक्षकाच्या फेऱ्या ह्या झाल्या पाहिजेत, तर हे संपूर्ण जे बस स्थानक आहे हे सुरक्षित राहील. आता या ठिकाणी अनेक बसेस आहेत, या बसमध्ये ड्रायव्हर कंडक्टर मुक्कामी आहेत, ते झोपलेले आहेत. पंढरपूरमधून जाणारी विठाई बस आहे आणि प्रत्येक ठिकाणी CCTV आपल्याला दिसत आहेत, मात्र ते CCTV चालू आहेत का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. तर आपण एकंदरीत पाहिलं की पंढरपूर बस स्थानकावरती अतिशय घाणीचं साम्राज्य आहे. भाविकांचं, इथल्या नागरिकांचं जे आरोग्य आहे ते आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. याकडे आरोग्यमंत्र्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे, पंढरपूर प्रशासनानं लक्ष देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर बसस्थानकावरती म्हणावं अशी सुरक्षा ज्या पद्धतीने काल मंत्र्यांनी, वेगवेगळ्या नेत्यांनी पुणे स्वारगेट बसस्थानकावरती भेटी दिल्या, आश्वासनं दिले, त्याची अंमलबजावणी राज्यातील प्रत्येक बसस्थानकावरती झाली पाहिजे, फक्त पंढरपूरच्याच नाही. आपण पाहिले की पोलीस चौकी बंद होती, त्या ठिकाणी हिरकणी कक्ष महत्त्वाचा आहे तो देखील बंद होता. आणि अशा सगळ्या बारीक सारीक गोष्टी आहेत की एखादी घटना घडल्यावरती प्रशासनाला जाग येते, ती जाग घटना घडायच्या अगोदर आली पाहिजे, अशी सर्व ज्या महिला आहेत, भाविक आहेत, यांची मागणी होताना दिसते. मुंबई तकसाठी नितीन शिंदे, पंढरपूर.